नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो बघा, निफ्टीनं एक इम्पॉर्टंट लेवल ब्रेक केलेले आहे। तर इथनं पुढचं टार्गेट किती आहे हे सुद्धा आता आपण अनालिसिस करणार आहोत। खरं अनालिसिस करायच्या आधी तुम्हाला एक विषय सांगायचा आहे मित्रांनो, बघा असंच कोविड मध्ये मार्केट एक डाऊन ट्रेंड मध्ये चालू होतं आणि ह्या डाऊन ट्रेंड मध्ये बरीच लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली नाहीये। खरं नंतर त्यांना पश्चाताप झाले मित्रांनो की ह्या डाऊन ट्रेंड मध्ये आम्ही इन्व्हेस्ट केला नाहीये आणि मार्केट तिथून जास्त बूम झालं आणि रिटर्न खूप लोकांना मिळालेले आहेत। काही लोकांना असं वाटतं की आम्ही त्यावेळी केला नाहीये। तर हीच अपॉर्च्युनिटी आता तुम्हाला मिळालेली आहे मित्रांनो। तर ही अपॉर्च्युनिटी तुम्ही सोडू नका। तुम्हाला वारंवार सांगतोय मी, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतोय की मार्केट जेव्हा डाऊन ट्रेंड होत असते त्यावेळी आपल्याला अपॉर्च्युनिटी भेटत असते। ह्या अपॉर्च्युनिटीला अजिबात मिस करू नका मित्रांनो, तुम्हाला वारंवार सांगतोय। तर आता ह्या आठवड्यामध्ये आपण कोणत्या स्टॉक बद्दल अनालिसिस करणार आहोत, त्या स्टॉक बद्दल आता अनालिसिस करू। खरं अनालिसिस करायच्या आधी पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या, तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ पटकन मिळेल। तर चला मित्रांनो, त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करू। तर मित्रांनो, आपण आता सध्या काय करू, निफ्टीचा अनालिसिस करू। जे इम्पॉर्टंट लेवल होता त्या लेवलला ब्रेक केलाय। तर ते लेवल कसं ब्रेक केलं हे एकदा आपण चार्ट मध्ये अनालिसिस करू। मग आपण ह्या आठवड्यात जे येणार आहे स्टॉक बद्दल अनालिसिस करू मित्रांनो। ह्या आठवड्यात आपण 2 स्टॉक बद्दल अनालिसिस करणार आहोत। तर आता निफ्टीचा चार्ट ओपन करतोय बघा। तर बघा मित्रांनो, इथं निफ्टीचा चार्ट ओपन झालेला आहे। इथं ऑलमोस्ट आता जे कॅन्डल आहे ही डेली कॅन्डल आहे निफ्टीचा। तर इथं आपण काय करू, इथं तुम्हाला जे सध्या इथं जे हॉरिझॉन्टल हे ट्रेंड लाईन जे दिसते हे ऍक्च्युली ही ट्रेंड लाईन डेली कॅन्डल मध्ये नाहीये, वीकली कॅन्डल मध्ये आणि मंथली कॅन्डल मध्ये ब्रेकडाऊन झालेले आहेत, ते पण तुम्हाला मी दाखवतोय। तर आता काय करू, ऍक्च्युली इथं वीकली कॅन्डल करतोय बघा मित्रांनो। एकदा वीकली कॅन्डल मध्ये तुम्ही समजून घ्या, मग आपण काय करू, मंथली कॅन्डल मध्ये एकदा आपण अनालिसिस करू। तर बघा मित्रांनो, मी ऑलरेडी अनालिसिस करून ठेवलेलं आहे। तर ही जे तुम्हाला लाईन दिसते ही ट्रेंड लाईन आहे। तर ही ट्रेंड लाईन ऍक्च्युली मंथली कॅन्डल मध्ये आपल्याला ब्रेकडाऊन मिळालेला आहे। तर वीकली कॅन्डल मध्ये सुद्धा बरेच वेळ बघा इथं मित्रांनो, तुम्हाला किती वेळ तरी इथं प्रयत्न केले की मार्केट इथं सस्टेन करण्यासाठी। तर ऑलमोस्ट इथं सुद्धा एकदा प्रयत्न केला तर खरं इथं वरच्या साईडला अप साईडला इथं ब्रेकआउट आपल्याला मिळाला नाही, त्याच्यामुळे इथून कंप्लीट असं खाली गेलेले आहे। तर तुम्हाला एकच सांगायचं आहे मित्रांनो, बघा जेव्हा आपण मार्केटला आपण ट्रेंड वाईज जर समजा आपण ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या साईडला ट्रेंड आहे त्या साईडला आपल्याला ट्रेड केला तर आपल्याला बेनिफिट होतोय, इन्व्हेस्टमेंट केला तर बेनिफिट होतोय। खरं सध्या आता कोविड सारखं एक सिच्युएशन आपल्याला मिळालेली आहे। ज्या लोकांनी कोविड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली नाहीये त्यांना पुन्हा एकदा अपॉर्च्युनिटी मिळते मित्रांनो। तर ह्या अपॉर्च्युनिटीला अजिबात सोडू नका। जर आता तुम्ही सोडला तर तुम्हाला आयुष्यात कमीत कमी तुम्हाला सांगतो 5 ते 10 वर्षामध्ये एवढा मोठा करेक्शन परत पुन्हा तुम्हाला मिळू शकणार नाहीये। तर आताच तुम्हाला चान्स आहे स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला। तर हे बघा, ऍक्च्युली आता काय करतो, हे सगळं काढून टाकतो आता। तर आता मंथली कॅन्डल घेतोय बघा। तर बघा मित्रांनो, मंथली कॅन्डल मध्ये जबरदस्त ब्रेकआउट डाऊन म्हणजे झालेला आहे। तर हे बघा, मंथली कॅन्डल मध्ये आपल्याला ही जे ट्रेंड लाईन आहे आणि अजून एक ट्रेंड लाईन तुम्हाला इथे ड्रा करून दाखवतोय। तर आपल्याला ह्याला म्हणतोय आपण, हे एक पॅटर्न बनलेला आहे, ह्याला रायझिंग ब्रिज आपण म्हणतोय मित्रांनो। तर ह्या रायझिंग ब्रिजला आपल्याला इथं ब्रेकडाऊन मिळालेला आहे। ह्या ब्रेकडाऊन मध्ये आपल्याला जे टार्गेट भेटणार आहेत, तर इथं जे मी ग्रीन हॉरिझॉन्टल लाईन ड्रा केलेला आहे मित्रांनो, हे जेव्हा इलेक्शनचा रिझल्ट होता, रिझल्टच्या दिवशी जे लो झालेला आहे, हे पहिला टार्गेट होतील आपला ते किती, ऑलमोस्ट 21,280 चा इथं लो आहे। तर तुम्ही जर सायकॉलॉजी लेवलच्या हिशोबाने जर बघितलं तर पहिला टार्गेट होईल आपला 21,500 आणि जर समजा 21,500 ला जर ब्रेक केला तर आपला दुसरा टार्गेट होईल मित्रांनो 21,000 चा। तर 21,000 चा जेव्हा ब्रेक करेल त्यावेळी मोस्टली निफ्टीचा पी म्हणजे 19 च्या आसपास आलेली असणार। सध्या आता जे चालू आहे 20 च्या आसपास आहे। तर ह्या 20 च्या आसपास सुद्धा जरी आपण बघितलं तर मार्केट आता व्हॅल्युएशन म्हणजे स्वस्त झालेलं आहे मित्रांनो। इथून आता आपण इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करू शकतोय। जर समजा निफ्टीचा पी जर 35 च्या वरती राहिला असता आणि इथं ह्या ट्रेंड लाईनला जर ब्रेकडाऊन जर दिला असता आपल्याला, एक मिनिट कलर चेंज करतो, ह्या ट्रेंड लाईनला जर आपल्याला ब्रेकडाऊन दिला असता तर आपण इथं इन्व्हेस्टमेंट केलं नसतो। का केलं नसतो म्हणजे ऍक्च्युली
व्हॅल्युएशन बघा मित्रांनो, इथं 20 ते 35 पर्यंत किती डिफरंट आहे. तर तुम्हाला सांगतो, हे आता सध्या आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला खूप चांगली संधी आहे. ह्याच संधीला अजिबात चुकवायचं नाहीये. तर ह्याच्यामध्ये आता फंडामेंटल अनालिसिसच्या हिशोबाने तुम्हाला एक स्टॉक मी सांगतो मित्रांनो, त्या स्टॉक मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. हे माझं अनालिसिस प्रमाणे मी सांगतोय, तुम्हाला मी गायडन्स देत नाहीये. माझा अनुभव फक्त मी शेअर करतोय. गायडन्स देण्यासाठी मी सेबी रजिस्टर्ड नाहीये मित्रांनो, फक्त माझा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवतोय एवढाच. तर बघा, आता जे आपण स्टॉक अनालिसिस करणार आहोत त्या स्टॉकचं नाव आहे बंधन बँक. बंधन बँक. तर ह्या स्टॉकला जर समजा आपण टेक्निकल द्वारे जरी अनालिसिस केलं तर तुम्हाला सध्या टेक्निकल द्वारे हे स्टॉक तुम्हाला वीक दिसतील. खरं फंडामेंटलच्या हिशोबाने जर बघितलं तर हा स्टॉक स्ट्रॉंग आहे मित्रांनो. ते कसं आहे हे सुद्धा मी तुम्हाला ऍज पर फंडामेंटलच्या हिशोबाने दाखवतो. तर टेक्निकलच्या हिशोबाने जर समजा तुम्हाला खरेदी करायचं असेल तर जे हे बघा, हे मी डाऊन ट्रेंड लाईन जे मी ड्रॉ केलेला आहे मित्रांनो, ह्या डाऊन ट्रेंड लाईनच्या वरती जेव्हा इथं ब्रेकआउट मिळेल त्यावेळी तुम्ही बाय करू शकता. आता तुम्हाला ऍज पर फंडामेंटल हा स्टॉक बाय करण्यासाठी ही एकदम योग्य वेळ आहे. तर ह्याच्यामध्ये आपण थोडे थोडे क्वांटिटी ऍड करत ह्या स्टॉक मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. बंधन बँकचं जे आता सध्या क्लोजिंग प्राइस आहे ती प्राइस किती आहे माहितीये का? 141च्या आसपास आपल्याला आता क्लोजिंग भेटलेले आहे मित्रांनो. तर ह्या स्टॉक मध्ये आता आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला एकदम योग्य वेळ आहे. ते कसं आहे मी तुम्हाला फंडामेंटली मी दाखवतो. तर हे बघा, मी आता फंडामेंटल ओपन करतोय. हे बघा मित्रांनो, बंधन बँक हा स्टॉक एकदम जबरदस्त आहे. थांबा, मी पेनचा कलर चेंज करतोय. ओके, बंधन बँक. हे बघा मित्रांनो, तर हा स्टॉक एकदम मस्त आहे. पेनचं जरासं ब्रॉड करतो पेन. तर बंधन बँकचं जर समजा मार्केट कॅपिटल जर बघितलं तर मित्रांनो 22,729 CR आहे. तर ह्या स्टॉक मध्ये आता आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं एकदम योग्य वेळ आहे. ते कसं आहे माहितीये का, तुम्हाला सांगतो. इथं जर पीई जर बघितलं तर स्टॉकचं 9.16 आहे. अजून जर समजा आपण ROCE इथं जे दिसते तुम्हाला, ROCE म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय, ते 7.06% आहे. तसंच ROE म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी, हे सुद्धा एकदम छान आहे मित्रांनो, 10.8 आहे. तर हे सुद्धा एकदम बेस्ट आहे. फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला आता 10 दिसतंय मित्रांनो. खरं याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, हे सगळं आपण नॉर्मली कोणी पण बघू शकतोय. खरं बँकिंग सेक्टर मध्ये आपल्याला स्टॉक सिलेक्शन करताना आपण हा पीई वगैरे सोडून द्यायचा आहे मित्रांनो. खरं जास्त करून आपण काय बघायचं आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगतो, करंट प्राइस आणि बुक व्हॅल्यू हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. जर समजा करंट प्राइस आणि बुक व्हॅल्यू मध्ये जर समजा जास्त डिफरंट असेल तर आपण तो स्टॉक म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन जास्त आहे असं आपण समजू शकतोय, एक्सपेन्सिव्ह स्टॉक आहे असं आपण समजू शकतोय. खरं आता जर तुम्ही जर बघितलं तर बुक व्हॅल्यू जे आहे हे बंधन बँकचा तुम्हाला दिसते 134 रुपये आहे मित्रांनो, हे बुक व्हॅल्यू. आणि ह्या स्टॉकचं जे सध्या किंमत चालू आहे किती, 141 म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला जे आता फंडामेंटलच्या हिशोबाने जर बघितलं तर हा स्टॉक एकदम योग्य दरात मिळतोय मित्रांनो. तसंच जर समजा तुम्ही ह्या स्टॉक बद्दल दुसरा आणखीन जर अनालिसिस करायचं असेल तर तुम्हाला सांगतो, हा स्टॉक एक सुद्धा म्हणजे बंधन बँक हे कंपनीनं एक स्टॉक सुद्धा प्लेस केलेला नाहीये. अजून जर समजा नेट कॅश फ्लो जर बघितलं तर इथं सुद्धा नेट कॅश फ्लो खूप चांगला आहे. तसंच जर समजा तुम्ही 5 वर्षाचा ROE जर बघितलं तर 11.4% आहे मित्रांनो, हे सुद्धा खूप चांगलं आहे. आणि तसंच ह्या स्टॉक मध्ये आपल्याला आता इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एकदम योग्य वेळ आहे. तर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत राहतो मित्रांनो, तुम्ही एक स्टॉक मध्ये जर समजा तुम्ही 10,000 जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ह्या स्टॉकला तुम्ही 3 टप्प्यानं बाय करायचं मित्रांनो. पहिला 3,000च्या हिशोबानं बाय करायचं आणि त्यानंतर ना तुम्हाला सांगतो, हा स्टॉक जर समजा अजून नंतर व्हॅल्युएशन एकदम व्यवस्थित म्हणजे ह्या बुक व्हॅल्यूच्या खाली जरी गेला प्राइस तर त्यावेळी राहिलेले 4,000 आपण टाकून द्यायचं आणि त्याला सोडून द्यायचं मित्रांनो. त्यानंतर फक्त वेट अँड वॉच करायचं आहे. तर असंच बंधन बँक सारखं अजून एक दुसरा स्टॉक आहे मित्रांनो. त्या स्टॉक मार्केट जरी डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर ते स्टॉक आउट परफॉर्मन्स करताय मित्रांनो. तर त्या स्टॉकचं नाव आहे, तुम्हाला दाखवतो थांबा, हे खाली घेतो जरासं. तर त्या स्टॉकला इथं मी चार्ट मध्ये टाकतो. तर त्या स्टॉकचं नाव आहे बजाज फायनान्स मित्रांनो. बघा, बजाज फायनान्स. मार्केट भलेही जरी खाली गेलं म्हणजे वर चाललं होतं त्यावेळी ह्या स्टॉकनं काय केलं,
साइडवेज गेला मित्रांनो, कम्प्लीट. कलर चेंज करतो थोडस. हा स्टॉक काय केलं, कम्प्लीट साइडवेज गेला मित्रांनो. तर इथं एक पॅटर्न ड्रा झाले मित्रांनो. ह्या पॅटर्नचं नाव आहे रेक्टँगल पॅटर्न. ह्या रेक्टँगल पॅटर्नला इथं ब्रेकआउट मिळाले मित्रांनो. ऍज पर मंथली कॅन्डलच्या हिशोबानं बजाज फायनान्स मध्ये आपल्याला आता इथं रेक्टँगल पॅटर्न वरती आपल्याला इथं ब्रेकआउट मिळालेला आहे. ह्या स्टॉकनं जर मार्केट असं डाऊन ट्रेंड मध्ये चालत असेल तरी सुद्धा हा स्टॉक कम्प्लीट असं वरच्या साईडला आता आपल्याला इथं ब्रेकआउट मिळालेला आहे. तर ह्या स्टॉक मध्ये खरेदी करण्यासाठी आता योग्य वेळ आहे मित्रांनो. तर आता जे क्लोजिंग प्राइस मिळालेले आहे 8,530 आहे, 530. जर समजा ह्याच्यामध्ये थोडीशी करेक्शन जरी आलं तरी आपण ह्या स्टॉक मध्ये 7,500 पर्यंत आपण बजाज फायनान्स मध्ये खरेदी करू शकतोय. आणि टार्गेट जे आपल्याला दिसते ते किती, 10,500चं हे कमी वेळात आपल्याला हे टार्गेट अचीव्ह होईल असं आपल्याला वाटतंय मित्रांनो. तर तुम्हाला मी सांगतोय बघा, ज्या स्टॉक मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तुम्ही सुद्धा एकदा अनालिसिस करा आणि मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय. जर समजा तुम्हाला स्टॉप लॉस जर ठेवायचा असेल तर काही हरकत नाही. तुम्ही इथं जे ही हॉरिझॉन्टल लाईन जे आहे ह्याच्या खाली, म्हणजे ऍक्च्युली इथं जे सपोर्ट आहे ह्या सपोर्टच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस लावून तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकताय. खरं कुठल्याही स्टॉक मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना 2 ते 3 टप्प्यात इन्व्हेस्टमेंट करा मित्रांनो, एकदम पैसे टाकू नका. तर आता आपण त्या स्टॉक बद्दल अनालिसिस केलेलो आहे. तर तसंच आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटू मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.